नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे योगेश आणि मी तुम्हाला अशा गोष्टी सांगतो ज्या तुम्ही सुट्टीमध्ये गावी गेल्यावर आपल्या आजी आजोबांकडून ऐकता. आणि अशाच गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जर सबस्क्राईब कराल तर अशाच गोष्टी तुम्हाला नवीन नवीन ऐकायला भेटतील, तर प्लीज सबस्क्राईब करा. तर ऐकूया आपली नवीन गोष्ट. जर तुम्ही कोकणामधले असाल तर तुमच्यासाठी हे नाव नवीन नसेल. काही काहींसाठी नवीन असेल, पण बहुतेक जणांना याबद्दल माहीत असेल. तर एक असंच आपल्या कोकणामधलं फेमस असं भूत, बाईंगा भूत. एवढं मला माहीत आहे याच्याबद्दल, किंवा जे मी रिसर्च केलं आहे त्याच्यामध्ये जे मला माहीत पडलं आहे तेच मी तुम्हाला सांगेन. जर त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर याला जे बायंगी भूत आहे, याला कोकणामध्ये बायंगा भूत, बायंगी भूत किंवा वांगभूत असंही बोललं जातं. हे भूत घरी आणण्याचं एकच कारण, पैसा, श्रीमंती, धंद्यामध्ये बरकत या गोष्टीसाठी हे भूत आपल्या घरी घेऊन येतात. हे नारळामध्ये किंवा दगडामध्ये अशा दोन प्रकारे घरी घेऊन येऊ शकतो. पण याच्या अटी भरपूर असतात. याच्या अटी अशा असतात की पहिली अट, जर ते घरामध्ये घेऊन यायचे तेव्हा घरामध्ये कोणत्याही देवाची पूजा करायची नाही. जर देवारा असेल तर त्याच्यावरती काला कपडा टाकायचा. दुसरी, ज्या खोलीमध्ये सूर्याची किरणं येत नाही अशा खोलीमध्ये, अंधाऱ्या खोलीत ह्याची स्थापना करायची. तिसरं, याची स्थापना झाली ती कोणाला समजता कामा नये. चौथं, हे भूत घेताना जे त्याचं नैवेद्य ठरवून घ्यावं लागतं की त्याला नैवेद्य काय देणार. हे अमावस्या, पौर्णिमा ह्याच टायमामध्ये त्याला द्यावं लागतं. त्याचा नैवेद्य चुकवता कामा नये. पाचवं, हा भूत काही कालावधीसाठीच आणावा लागतो. 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, जास्तीत जास्त 7 वर्ष. आणि त्या कालावधीनंतर हे भूत जिथून घेऊन आलात त्याच ठिकाणी सोडावं लागतं. कालावधी चुकला तर त्याचा किती मोठा परिणाम त्या माणसाला किंवा त्या घरावर होऊ शकतो हे आपण पुढे ऐकणार आहोत. तर ऐकत राहा पुढची गोष्ट. आणि बहुतेक ह्याची पूजा ही नग्न अवस्थेत करत असावे बोलतोय, कारण मला पण याच्याबद्दल जास्त माहिती नाही, म्हणून मी सांगतोय करत असावे. जी गोष्ट आम्हाला ज्यांनी शेअर केले, ज्यांनी सांगितले, त्याने त्यांचं नाव गुपितच ठेवायला सांगितलं. पण ही स्टोरी कोकणामधलीच आहे. आणि ज्यांनी ही गोष्ट शेअर केली त्यांच्या चुलत काकांसोबत झालेली ही घटना आहे. ज्यांच्यासोबत ही घटना झालेली आहे त्यांचं नाव आहे सदाशिव. सदाशिव हे लहानपणापासूनच गरिबीमध्ये वाढलेले. ते 17-18 वर्षाचे असताना बाबा सोडून गेले. म्हणजे बाबा देवाघरी गेले. मग पूर्ण जबाबदारी घराची, आईची व एक छोट्या भावाची जबाबदारी सदाशिववरच आली. पुढे काही वर्षानंतर, 2-3 वर्षानंतर आई ही देवाघरी सोडून गेली. आता घर आणि छोटा भाऊ याची जबाबदारी सदाशिववरच होती. सदाशिवने शेती करून, मोलमजुरी करून आपल्या छोट्या भावाला शिकवलं. छोटा भाऊ चांगला शिकला, मुंबईमध्ये कामाला गेला. त्यांनी मुंबईमध्ये चांगली नोकरी केली. तिकडेच एक मुलगी बघून तिच्यासोबत लग्न केलं व छोटा भाऊ हा 2-3 वर्षामधून एकदाच गावी येत असे. इकडे सदाशिवचं पण लग्न झालेलं. त्याला पण मोठी मुलगी आणि एक छोटा मुलगा होता. मुलगी
14-15 वर्षाची असेल व मुलगा 12 वर्षाचा असेल. दिवस असाच गावाबाहेर जात असताना सदाचं ॲक्सिडेंट झालं आणि त्या अपघातामध्ये सदाला आपला एक पाय गमवावा लागला. आता पूर्ण घराची जबाबदारी सदावरच होती. मुलांचं शिक्षण, घर, शेती हे पूर्ण ठप्प झालं होतं. सदाकडे कोणत्याच असा धंदा पण नव्हता की त्या धंद्यामधून त्याच्याकडे पैसे, कोणत्याच मार्गाने सदाकडे पैसा येत नव्हता. सदा आपल्या परिस्थितीला वैतागलेला. सदाने आपलं पूर्ण जीवन हे गरिबीमध्येच जगलेलं आणि त्याला आता वाटत नव्हतं की आपल्या पण मुलांनी पुढचं आयुष्य हे गरिबीमध्येच जगावं. म्हणून सदाने हा टोकाचा निर्णय घेतला. सदाला या बांग्याभूताबद्दल आधीपासूनच माहीत होतं, पण त्यांनी कधीही हिंमत केली नव्हती की त्याला घरी घेऊन यावं. पण आता त्याच्याकडे कोणताच मार्ग नव्हता, त्याला कोणताच चांगला मार्ग दिसत नव्हता. म्हणून त्याने हा निर्णय घेतला की बांग्याभूत घरी घेऊन यायचं आणि तो ते घरी घेऊन आला. सदा हे बायंगी भूत आपल्या घरी घेऊन आला. जसं मी तुम्हाला मगाशी बोललो की अंधारा खोलीमध्ये ज्या ठिकाणी सूर्याचे प्रकाश किरण येत नाही अशा ठिकाणी त्याने त्या बायंगीची स्थापना केली. पुढील काही वर्ष सदाचं जीवन हे सुखी झालं. म्हणजे जे सदाने विचार केला नव्हता त्याच्यापेक्षा जास्त सदाची परिस्थिती सुखावली. पण एक बोललो ना, जेवढे चांगल्या गोष्टी होतात त्याच्यापेक्षा डबल वाईट गोष्टी होत असतात. तसंच पुढे सदाबरोबर झालं. हे जे भूत आहे ते माणसाला एक लालसा, एक लालच दाखवतं आणि त्याला जो कालावधी आहे तो विसर पाडतो. आणि हे जे बांगभूत आहे त्याला माणसाच्या मनाशी, डोक्याशी खेळायला जास्त आवडतं. तो माणसाला आपल्या कालावधीचा विसर पाडतो किंवा माणसाच्या मनामध्ये त्याच्याबद्दल लालच तयार होते. आणि असंच काही सदाबरोबर झालं. सदा पण जो कालावधी होता, ज्या कालावधीमध्ये त्या बांगभूताला जिथून घेऊन आला त्याच ठिकाणी सोडायचं होतं, तो टाईम, तो पिरियड हा सदा विसरला होता आणि आता त्याचे परिणाम हे सदाला भोगायला लागणार होते आणि त्याची सुरुवात झाली होती. सदाला पहिला झटका लागला बायकोच्या रूपामध्ये. सदाची बायको चालता बोलता, हसता खेळता सदाला सोडून गेली होती म्हणजे देवाघरी गेली होती, मृत्यू पावली होती. आणि पुढे 1-2 महिन्यानंतर सदाही वेडा होऊन मरण पावला. पण हा खेळ इथेच थांबला नाही. हा खेळ आता तर सुरू झाला होता आणि याचे परिणाम त्याच्या मुलांनाही भोगावे लागणार होते. पुढे सदा मेल्याच्या नंतर 7-8 दिवसानंतर मुलांना त्या खोलीमधून, ज्या खोलीमध्ये सदानी या बांग्याची स्थापना केली होती, त्या खोलीमधून आवाज येऊ लागले. खोलीमध्ये एक सावली फिरू लागली आणि काही दिवसानंतर ही सावली पूर्ण घरामध्ये दिसायला लागली. दिवसाही दिसत होती, रात्रीही दिसत होती. सावली दिवस रात्र दिसू लागली आणि काही घटनाही घडू लागल्या. घरामध्ये अचानक भांडी पडणे किंवा रात्री झोपलेले असताना मुलांना घराच्या बाहेर फेकून देणे किंवा आवाज येणे, रात्री जोरजोरात कोणाच्या तरी हसण्याचा आवाज येणे, अशा घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या. अशा घटनांना कंटाळून मुलं ही दुसऱ्याच्या घरी
झोपायला जायला चालू झाली. झोपायला गेली. एक दिवस. त्या रात्री तिथेही तोच प्रकार घडला. कोणाचा तरी बाहेरून आवाज येऊ लागला हसण्याचा. मुलगा त्या घरातून बाहेर फेकला गेला. दरवाजा ठोकण्याचा आवाज येऊ लागला. अशा घटना होऊ लागल्या. मुलाने ते घर सोडून दुसऱ्या घरी गेले झोपायला. त्या घरी पण त्याच गोष्टी घडल्या. आता गावातली माणसं पण त्यांना आपल्या घरी घ्यायला घाबरत होती. या सर्व गोष्टींना कंटाळून ते दोघे गाव सोडून जायचा विचार करतात आणि ते दुसऱ्या दिवस गाव सोडून जायला निघतात. गावामधून निघत असतानाच ज्या रिक्षामधून जात होते त्या रिक्षाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या अपघातामध्ये त्या दोघांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे त्या बायंगी भूताने त्या घराचा, त्या सदाचा वंश हा संपवला होता आणि त्या घरामध्ये स्वतःचा कब्जा, स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. आणि अजूनही त्या घरामध्ये ते भूत आहे आणि तो त्या घरामध्ये कोणालाही राहून देत नाही. आणि अशाच गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुमच्याकडे पण असेच अनुभव असतील तर आम्हाला तुम्ही इंस्टाग्रामवर किंवा माझ्या ईमेल ID वरती पाठवू शकता. तोपर्यंत नमस्कार.